संग्रामपूर तालुक्यातील पोलीस स्टेशन तामगाव अंतर्गत खामगाव, बुलडाणा, मलकापूर आणि अमरावती पोलीस पथक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे। यामध्ये अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री जोमात सुरू असून नकली दारू बऱ्हाणपूर मार्गे संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात येत आहे। दलालांमार्फत तालुक्यातील काही गावाखेड्यात दारूची विक्री होत असल्याचे प्रशासनास सहकार्य केल्याचा आरोप निवेदनकर्ता यांनी केला आहे। तालुक्यातील अवैध धंद्यांमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे। खुलेआम रस्त्यावर 3 पत्ती जुगार, विमल गुटखा, वर्ली मटका, तिथली भवरा यासारखे बरेच अवैध व्यवसाय सुरू आहे। या सर्व व्यवसायात राजकीय पदाधिकारी यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन अवैध धंदे करणाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचे नमूद आहे। दारूबंदी प्रशासन, भेसळयुक्त प्रशासन फक्त नावापुरते असल्याचे दिसून येते। सुरू असलेले सर्व अवैध धंदे येत्या 4 जुलैपर्यंत बंद न झाल्यास राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुकाध्यक्ष शेख कादिर शेख दस्तगीर तामगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार असा इशारा दिनांक 20 जून रोजी तासगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री राजेंद्र पवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, संग्रामपूर, बुलढाणा।